नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या. आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना ईडीकडून अटक. बीएमसीच्या कथित खिचडी घोटाळा प्रकरणी कारवाई. सूरज चव्हाणांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार. माझा 2 वेळा पराभव झालेला असला तरी मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचं मोठं वक्तव्य. पण काँग्रेस आमच्या रक्तात, काँग्रेस सोडून जाणार नाही, सुशीलकुमार यांच्याकडून स्पष्ट. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंना कोणतीही ऑफर दिली नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दावा फेटाळला. नितीन गडकरींनी मला ऑफर दिलेली नाही. ज्यांनी ऑफर दिली त्यांचं नाव सांगू शकत नाही. तर प्रणिती शिंदे स्वतंत्र व्यक्तिमत्व, तिच्या मनातील माहिती नाही, सुशीलकुमार शिंदेंचं स्पष्टीकरण. सोलापुरात चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदेंची भेट. अधिकृतपणे सुशीलकुमार शिंदेंना कोणतीही ऑफर नाही, मात्र भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत. भेटीनंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. देशातील जनतेचा कल भाजपकडे. अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. येत्या काही दिवसांमध्ये राजकीय भूकंप. मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. महाराष्ट्रामध्ये भाजप अस्वस्थ, त्यांना पराभव समोर दिसतोय. भाजपला पराभव समोर दिसत असल्यामुळेच सुशीलकुमार शिंदेंना ऑफर. पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर निशाणा. आर्थिक ताकद असल्यानं भाजपची सर्वांनाच ऑफर. रोहित पवार यांचा भाजपवर निशाणा. भाजपच्या धरणामध्ये अजित पवार गेले, ते धरण आता फुटायला लागलं. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचा अजित पवारांसह भाजपला टोला. फडणवीसांनी कासरा हाती घेतला तर राज्याचा कारभार हाती घ्यावा. कराडमध्ये भाजप खासदार उदयनराजेंचं सूचक वक्तव्य. मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत. हे रेडे काही बोल सुटलेत, त्यांच्यावर उपाय सुचवा. देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर नाव न घेता टीका. 2 जणांच्या सीटवर 4 नेते दाटीवाटीनं बसल्याचा व्हिडिओ व्हायरल. नसती केली गुवाहाटी तर का झाली असती दाटीवाटी. अंधाऱ्यांकडून व्हायरल व्हिडिओवर पोचली टीका. गाडीच्या एका सीटवर 4 नेत्यांना बसण्याची वेळ आली आहे. भाजपमध्ये दडपशाही असल्याचाही रोहित पवार यांचा आरोप. शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी. मिंदेगडाचे मुंबईतील उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरवणार. संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. शिंदेंचे 10 लाख घेतले, ती खरी पाकिटमारी. ते पैसे परत करा. संजय शिरसाटांचा राऊतांवर पलटवार. भाजपकडून मुंबई लोकसभा मतदारसंघातून 4 उमेदवार तर शिवसेना 2 जागांवर लढणार. सूत्रांची माहिती. उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजप लढणार, तर भाजप दक्षिण मुंबईच्या जागेवरही लढणार अशी चर्चा. तर ते 2 उमेदवार भाजपच्या चिन्हावर लढणार. मिंदेगडाचे मुंबईतील उमेदवार गुजरातचे भांडवलदार ठरवणार. संजय राऊतांचा टोला. 20 जानेवारीला अंतरवालीतून मुंबईच्या दिशेनं निघणारच. आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, अन्यथा आरक्षण घेण्यासाठी जाऊ, मनोज जरांगेंचा निर्धार. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. 19 जानेवारीच्या ऐवजी 22 जानेवारीला सुनावणी होणार. शिंदे गटाच्या याचिकेवर 8 फेब्रुवारीला होणार सुनावणी. राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधात शिंदे गट हायकोर्टात. व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटातील 14 आमदारांना अपात्र करा. शिंदे गटाची हायकोर्टात याचिका. नवनीत राणा आणि आमदार रवी राणांची हायकोर्टामध्ये याचिका. खार पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यातून दोषमुक्तीची मागणी. सत्र न्यायालयाच्या कारवाईला स्थगितीची राणांकडून मागणी. आज मुंबई हायकोर्टामध्ये राणांच्या याचिकेवर सुनावणी होणार. दाओसमध्ये 3.5 लाख कोटींचे सामंजस्य करार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. दाओसला जाणं चुकीचं नाही, पण त्यातून फल निश्चिती झाली का? काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल. सही झालेल्या करारांचं प्रकल्पामध्ये रूपांतर होतं का? पृथ्वीराज चव्हाणांचा टोला. नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या. एसीबीनं बडगुजर यांच्या विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग झाल्याची सरकारी वकिलांची माहिती. 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार. जालन्यामधल्या 2 भाषणं सोशल मीडियावर व्हायरल. आमदार सुरेश जेतली यांच्या मुलाकडून लोणीकरांवर खालच्या शब्दात टीका. बबनराव लोणीकरांच्या मुलाकडूनही जेतली यांच्या टीकेला प्रत्युत्तर. खालच्या भाषेत टीका करत शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेस नेते अमित पटेलांनी घेतली दीपक केसरकरांची भेट. सह्याद्री अतिथीगृह इथे घेतली दीपक केसरकर यांची भेट. पटेल केसरकर यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण. अजित पवार गटाच्या मुख्य प्रवक्तेपदी उमेश पाटलांची नियुक्ती. अजित पवार गटाकडून उमेश पाटलांवर नवी जबाबदारी. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला 7 महिन्यानंतर निच्चांकी दर. 1675 रुपये इतका जास्तीचा दर. कांदा निर्यात बंदी आणि देशांतर्गत वाढलेली कांद्याची आवक याचा दर घसरणीवर परिणाम. कांदा उत्पादक शेतकरी हा जिरायत शेतकरी आहे, त्यामुळे निर्यात बंदी चुकीची. शरद पवारांचं कृषी 2024 प्रदर्शनामध्ये वक्तव्य. परभणीमधल्या राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनाला यश. कारखानदारांकडून वाढीव दर देण्याचं मान्य. नाशिकमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने. 22 तारखेच्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी विनायक राऊत यांच्याकडून तयारीचा आढावा. खासदार विनायक राऊतांसमोर शिंदेंच्या युवा सेनेची जोरदार घोषणाबाजी.
पोलीस भरती लवकरात लवकर घ्यावी, तरुणांची मागणी. फलटणमधल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना दिलं निवेदन. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज जम्बो ब्लॉक. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक घेतला जाणार. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज पाणीपुरवठा बंद. अशुद्ध जलउपसा केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. उद्याही पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता. मालेगाव शहराचा पाणीपुरवठा 2 दिवसांसाठी खंडित. गिराणा पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामामुळे 20 आणि 21 जानेवारीला पाणीपुरवठा खंडित असणार. ठाण्याच्या शहापूरमध्ये ऐन थंडीमध्ये पाणी टंचाईची समस्या. आदिवासी पाड्यामधील महिलांची पाण्यासाठी पायपीट. पुणे महापालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी पदभरती सुरू. 133 जागांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात. पालघर जिल्ह्यामधल्या 569 अंगणवाडी मदतनीसांची आणि 21 पर्यवेक्षकांची नवीन पदं भरली जाणार. जिल्हा परिषदेची माहिती. मुंबईच्या वरळीमधल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी जेवणामध्ये सापडला मृत उंदीर. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून हॉटेलची चौकशी. येत्या 2 वर्षांमध्ये पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण होणार. देशामध्ये इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न. मुंबई शेअर बाजार 1600 अंकांनी घोसळला. 16 महिन्यामधील विक्रमी घसरण. गुंतवणूकदार हवालदिल. मुंबईच्या अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल आता फेब्रुवारी अखेरपासून सुरू होणार. तांत्रिक कारणामुळे पूल सुरू करण्याची 15 फेब्रुवारीची डेडलाईन पुढे गेल्याची पालिका प्रशासनाकडून माहिती. मुंबई विमानतळ नामांतरणाला 20 वर्ष पूर्ण. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण. एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत युवा संगमचं आयोजन. अनुभवात्मक शिक्षण आणि प्रत्यक्ष ज्ञानावर भर. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्रचार सुरू. जळगावमध्ये आदिवासी कोळी बांधवांचं अनोखं आंदोलन. मंत्र्यांचे फोटो असलेले फुगे हवेमध्ये सोडून आंदोलन. जात प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळवण्यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची अपेक्षा. शेतकऱ्यांकडून कापूस साठवणुकीवर भर. गेल्या 2 वर्षांमध्ये कापसाचे दर खाली गेल्यानं शेतकरी अडचणीत. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामधल्या दौंडाईच्या शहरामध्ये मिरचीची आवक वाढली. आवक वाढल्यानं दरामध्ये घसरण. व्यापारी चिंतेत. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामधल्या 975 शेततळे लाभार्थ्यांना अनुदान मंजूर. शासनाच्या शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत निधी मंजूर. धुळे जिल्ह्यामध्ये श्रीराम प्रतिष्ठापना आणि शिवजयंतीच्या निमित्तानं 2,92,000 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप केले जाणार. 1 किलो साखर, खाद्यतेल आणि इतर साहित्यांचं वाटप होणार. धुळे जिल्ह्यामध्ये घरात ठेवलेल्या कापसामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम. शेतकऱ्यांना त्वचारोग होत असल्यानं चिंतेमध्ये वाढ. गोंदियामध्ये धान विक्रीच्या नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 1,20,000 शेतकऱ्यांची नोंदणी. फलटणच्या काळज इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नीरा देवघर प्रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्याचं भूमिपूजन. खासदार नवनीत नाईक, रणजित नाईक निंबाळकर, रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची उपस्थिती. साताऱ्याच्या कराडमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कृष्णा आंतरराष्ट्रीय कृषी औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन. प्रदर्शनस्थळी उभारण्यात आलेल्या 42 फुटे श्रीराम मूर्तीची फडणवीसांकडून पाहणी. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भडगाव तालुक्यामधल्या शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. तलाठी आणि सर्कल ऑफिसरनं पैसे घेऊन जमीन चुलत भावाच्या नावावर केल्यानं शेतकऱ्याचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यामधल्या 252 ग्रामपंचायतीमध्ये QR कोड स्कॅन करून ग्रामपंचायतीचा कर भरता येणार. जिल्हा परिषदेच्या पुढाकारानं ग्रामपंचायतीमध्ये QR कोड प्रणाली लागू. वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या नंदुरबार शहरामधल्या खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई. मुंबई पुण्याकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसमुळे वाहतुकीला अडथळा. वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून गुन्हे दाखल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेग मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या 14,000 वाहन चालकांकडून 2,88,00,000 दंड वसूल. गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांकडून कारवाई. नियमांचं पालन करण्याचं पोलिसांकडून आवाहन. धुळे जिल्ह्यामधल्या पांझरा नदीवरील पुलाची दुरवस्था. पुलावर अपघाताची शक्यता. दुरुस्ती करण्याची मागणी. जळगावच्या अमळनेरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू. 2 ते फेब्रुवारीला 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. संमेलनासाठी 3 भव्य सभागृह उभारण्याचं काम सुरू. गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्तानं शीख बांधवांकडून धुळे शहरामध्ये मिरवणूक. मिरवणुकीमध्ये चित्तथरारक कसरती सादर. तर गुरुद्वारा शीख बांधवांकडून विद्युत रोषणाई. सांगलीच्या शिराळा तालुक्यामधल्या मांगलेमध्ये प्रेम संबंधातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांकडून मारहाण. मारहाणीमध्ये मुलाच्या वडिलांचा मृत्यू. पीएम मोदींच्या हस्ते होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेविरुद्ध याचिका. अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल. अयोध्येमधील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला स्थगिती देण्याची मागणी. अयोध्येमधल्या कार्यशाळेमधून रामलल्लाची मूर्ती मंदिरामध्ये दाखल. आज मूर्ती गर्भगृहामध्ये ठेवली जाणार.
अयोध्येमधल्या संतांचा रस्त्यावर वाहनं लावून रास्ता रोको. राम जन्मभूमी गेटपासून थोड्या अंतरावर दोन्ही बाजूनी वाहतूक कोंडी. अधिकारी पास देऊनही वाहनं सोडत नसल्यानं संतप्त संतांचा रस्त्यावर वाहनं उभं करून रास्ता रोको. अयोध्येमधल्या इलेक्ट्रिक बसेसमध्ये अद्भुत स्वामींच्या नावानं भगवान कृष्ण फिरत आहेत. भगवान कृष्णाची वेशभूषा केल्यानं लोकांच्या आकर्षणाचं केंद्र. हैदराबादचे शंख श्रीवल्लभ अयोध्येमध्ये शंखनाद. 1.25 लाख वेळा शंखनाद करण्याचा संकल्प. 22 तारखेपर्यंत शंख श्रीवल्लभ अयोध्येमध्ये संकल्प पूर्ण करणार. रामायणमधील कलाकार अयोध्येमध्ये पोहोचले. अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरींनी घेतला प्रसाद. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार. 22 तारखेच्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक अयोध्येमध्ये दाखल. पोलिसांकडून विशेष खबरदारी. पोलिसांनी शरयू नदीमध्ये कंट्रोल रूम उभारलं. अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीराम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना. अयोध्येमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांचे एटीएस कमांडो तैनात. संपूर्ण सुरक्षा यंत्रणा 24 तास अलर्टवर. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्साहात सर्वत्र साजरा. मुंबईमध्ये भाजपकडून छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये प्रभू श्रीराम आणि मंदिराची विद्युत रोषणाईमध्ये प्रतिकृती. 22 जानेवारीची देश मोठ्या उत्साहानं वाट पाहत असताना लाडक्या लतादीदींची उणीव भासणार. पंतप्रधान मोदींचं ट्विट. लतादीदींनी गायलेला शेवटचा श्लोकही केला शेअर. डोंबिवलीमध्ये 62,500 पुस्तकं रचून उभारली भव्य राम मंदिराची प्रतिकृती. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते कलश पूजन. भंडारा इथल्या रेल्वे मैदानावर जाणता राजा महानाट्याची तयारी जल्लोषात. भंडारा इथे 3 दिवस चालणार कार्यक्रम. सांस्कृतिक विभागाच्या वतीनं भंडारा इथे महानाट्याचं आयोजन. 8,000 नागरिक सहभागी होण्याची शक्यता. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या वाशिम जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना सरकारकडून 115 कोटींची आर्थिक मदत मिळणार. जिल्ह्यातील 2 लाखांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार. तुळजाभवानी अलंकार चोरी प्रकरणामध्ये 4 महंतांसह 7 जणांवर गुन्हा दाखल. मुख्य फरार आरोपी महंत चिलोजी बुवा यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासेंच्या आदेशानं गुन्ह्याची नोंद. मुंबईच्या वरळीमधल्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी जेवणामध्ये सापडला मृत उंदीर. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून हॉटेलची चौकशी. मुंबईत अद्याप 9,000 दुकानं मराठी पाट्याविना. 3 महिन्यांची मुदत देऊनही दुकानदारांची उदासीनता. मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाईचा बडगा. बुलडाण्यामध्ये अंगणवाडी सेविकांची वेतनवाढ ग्रॅच्युटीसाठी रास्ता रोको. अंगणवाडी सेविकांचा मोठ्या संख्येनं सहभाग. नागपूरमध्ये आशा सेविका आणि गट प्रवर्तकांचं आंदोलन. नागपूर जिल्हा परिषदेला आंदोलक महिलांनी घातला घेराव. 12 जानेवारीपासून आशा सेविका आणि गट प्रवर्तक संपावर. वाशिममध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काळे कपडे घालून ठिय्या आंदोलन. मागण्या पूर्ण होण्यासाठी कर्मचारी बेमुदत संपावर. सांगलीच्या पणन विभागाच्या विरोधात हमाल कामगारांचा मोर्चा. अध्यादेशाची होळी करत 8 दिवसामध्ये निर्णय रद्द करण्याची मागणी. अन्यथा बेमुदत बाजारपेठ बंद करण्याचा इशारा. अकोल्यामध्ये गौरसेनेचं रास्ता रोको आंदोलन. खोटे जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. पोलिसांनी मार्ग अडवल्यानं आंदोलक आक्रमक. यवतमाळमध्ये बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गौरसेनेचं रास्ता रोको आंदोलन. बंजारा बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. म्हाडा मंडळातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत 3 इमारतींचं बांधकाम पूर्ण. उर्वरित 2 इमारतींचं बांधकाम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प. बांधकामासाठी 750 कोटींचा खर्च. अयोध्येमधल्या 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी सर्व मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याची मागणी. पुण्यातील संघर्ष सेनेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. वाशिम जिल्ह्यामध्ये पपईच्या दरामध्ये घसरण. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी चिंतातूर. वाशिमच्या रिसोडमधील लोणी परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा मोठा हैदोस. प्राणी शेतामध्ये घुसल्यानं पिकांचं मोठं नुकसान. वन्य विभागाचं दुर्लक्ष. चंद्रपूरच्या छोटा नागपूर तलावावर वेगवेगळ्या स्थलांतरित पक्ष्यांची हजेरी. स्थलांतरित पक्ष्यांची कमी होत असलेली संख्या. चंद्रपूरच्या वाढत्या प्रदूषण यावर पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली चिंता.